ब्राह्मण जेव्हा आंबेडकरवादी, पॅन्थर्स आणि दलित किंवा बहुजनांच्या सभेत येऊन काय बोलतो यावर त्या ब्राह्मणावर विश्वास ठेवू नका. तो 1000 ब्राह्मणांच्या समोर काय बोलतो यावर विश्वास ठेवा. ब्राह्मणांची सत्ता नसते तेव्हा ब्राह्मण वागतो तो खरा ब्राह्मण नव्हे. ब्राह्मणांची सत्ता असते तेव्हा वागतो तो खरा ब्राह्मण. तो आज तुम्हाला दिसतोय. ब्राह्मणवादाचा उगम आणि संपूर्ण जीवन या मनुस्मृतीमध्ये आहे. RSS, BJP आणि आत्ताच्या सत्तेचा संपूर्ण पोपट जो आहे राक्षसाचा तो मनुस्मृतीमध्ये आहे आणि ब्राह्मणवादामध्ये आहे. शंकराचार्य चिडलेले आहेत आत्ता राम मंदिरावर. त्याची कारणं तुम्ही नीट समजून घेतली पाहिजेत. गंमत आहे ती आपापसातली लढाई आहे म्हणून मला त्याच्यात पडायचं नाही आणि मला त्याचं खोलून सांगायचं नाही, कारण भस्मासुराने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवू दे या मताचा मी आहे. पण शंकराचार्यांची चीड कुठच्या वेगळ्या गोष्टीतनं आली हे लक्षात घ्या तुम्ही. त्यांची चीड ही राम आणि लक्ष्मण आणि सीता आणि कशाबद्दलही नाहीये. त्यांची चीड आपल्या शोषणाच्या अबाधित अधिकारावर आक्रमण करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा पुस्तक याच्या विरोधात आहे. आणि हाच स्वभाव ब्राह्मणवादाचा आहे.